जेव्हा समाज अंधारात चाचपडत होता तेव्हा ईश्वराने दिव्य ज्योत या महाराष्ट्राच्या मातेत पाठवली, जिच्या प्रकाशात केवळ भक्तीचाच नव्हे तर माणुसकीचाही मळा भरला. डोळ्यातून साक्षात करुणा आणि हातातल्या खंजिरीतून ईश्वरी नाद जागवणारे परमपूज्य श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण 30 एप्रिल यांची जयंती आपण ग्रामजयंती म्हणून का साजरी करतो? चला जाणून घेऊया एका ईश्वरी अवताराची भक्तिमय यशोगाथा. 30 एप्रिल 1909 वैशाख शुद्ध सप्तमीचा तो अत्यंत पवित्र मंगल दिन अमरावती जिल्ह्यातील यावली गावात बंडोजी आणि मंजुळाबाईंच्या पोटी साक्षात ईश्वराने माणिक यांच्या रूपाने जन्म घेतला. घराण्यात गरिबी होती, पण या बालकाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होतं. इतर मुले खेळण्यात रमलेली असताना चिमुकला माणिक मात्र डोळे मिटून ईश्वराच्या ध्यानात आणि भजनात तल्लीन राहायचा. जणू मागील जन्माची भक्तीची शिदोरी तो सोबत घेऊन आला होता. ईश्वरी संकल्पनाने माणिकची पावले वरखेडकडे वडली आणि तिथे त्यांना लाभला साक्षात परब्रह्म स्वरूप सद्गुरूंचा सहवास श्री समर्थ आडकोजी महाराज. ह्यांच्या चरणी माणिकने आपले सर्वस्व अर्पण केले. भिक्षेत मिळालेल्या अन्नाच्या तुकड्यांवर परमानंद मानणाऱ्या या विरक्त शिष्याला पाहून गुरूंचा ऊर भरून आला. गुरूंनी प्रेमाने त्यांना हाक मारली, अरे तू तर माझा तुकड्या आहेस. गुरुकृपेचा तो क्षण असा होता जिथे माणिक संपला आणि विश्वाच्या कल्याणासाठी संत तुकडोजी अवतरला. तुकडोजी महाराजांच्या हातातली खंजीर जेव्हा वाजू लागायची तेव्हा साक्षात पांडुरंग तिथे उभा राहायचा असं म्हणलं जातं. त्यांची भक्ती केवळ मंदिरात अडकलेली नव्हती. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांच्या याच भक्तीच्या शक्तीने त्यांनी क्रांतीचा वणवा पेटवला. आते हे नाथ हमारे या त्यांच्या भजनांनी इंग्रजांच्या सत्तेला हादरे बसले. देशसेवेची ही सर्वोच्च भक्ती पाहून त्यांना श्री राष्ट्रसंत हे स्वरूप प्राप्त झाले, ही पदवी प्राप्त झाली. महाराजांनी जगाला ग्रामगीता हा ग्रंथ दिला. ते म्हणायचे, माझा देव या गावात या गरीबाच्या घामात आहे. आज 30 एप्रिल आपण हा दिवस ग्रामजयंती म्हणून साजरा का करतो? कारण महाराजांनी आपल्या भक्तांना शिकवले की माझ्या निर्जीव फोटोला हार घातल्यापेक्षा सजीव माणसांची सेवा करा, गावाची स्वच्छताने विकास करा, हीच माझी खरी पूजा. स्वतःचा जन्मदिवस अशा गावाचा आणि ईश्वराच्या चरणी अर्पण करणारे निष्काम योगी विरळच. तर माझ्या भक्तीसाठी परिवारातील सर्व भाविक भक्तांना या 30 एप्रिलला आपणही महाराजांच्या विचारांचे पायी होऊया. आपल्या परिसराची स्वच्छता करून त्यांचं नामस्मरण करून त्यांच्या चरणी हीच खरी आदरांजली अर्पण करूया. हा व्हिडिओ लगेच शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय जय गुरुदेव लिहायला विसरू नका.